आपकी अदालत मध्ये म्युझिक डायरेक्टर बप्पी लहरी यांच्यावर आरोप आहे की हे आता आउटडेटेड झाले आहे. बपिता, एक काळ होता जेव्हा तुमचं प्रत्येक गाणं दे दे प्यार दे, चलते चलते, एकापेक्षा एक गाणी हिट होत होती. आणि आता आम्ही बघतोय की मागील 4-5 वर्षांमध्ये कुठलंच असं सुपरहिट गाणं तुम्ही नाही दिलं. नाही, सुपरहिट हे सुद्धा तर माझं सक्सेस आहे. जे सुपरहिट 3-4 वर्षांपासून माझी गाणी रिमिक्स होऊन इतकी मोठी हिट झाली, जसं रात बाकी, यार बिना चैन कहा रे. आणि सिनेमांमध्ये जे गाणं आहे ते मी 2005 मध्ये जो एक पिक्चर आला, मैंने गांधी को नहीं मारा, जो माझा खूपच एक प्रेस्टिजियस सिनेमा आहे. जे मी खूप काम चांगलं केलं आणि मी काम चांगलं केलं म्हणजे पब्लिकला खूप आवडलं आणि क्रिटिक्सला. तर मी थोडासा चूझी झालो. जे आजकाल जे कधी कधी दिसतात सिनेमांमध्ये 3-4 म्युझिक डायरेक्टर आहेत. एखादं गाणं पण कुठून एक काळ तरी होता घेतायत. तुमचं या गोष्टीमुळे वर्ल्ड रेकॉर्ड्स गिनीज बुक मध्ये तुमचं नाव यामुळे होतं की एका वर्षाच्या आत तुम्ही 37 फिल्म्स इन 1 इयर 1987 मध्ये. एका वर्षामध्ये तुम्ही 37 सिनेमे हो. बनवले. येस. गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये तुमचं Right, नाव right, आलं. right. 30,000 पेक्षा गाणी तुम्ही Right, बनवली आहेत. right, पण मग आता काय झालं? हवा निघून गेली का बप्पीदांची? आता आजकाल कसं आहे? गाणीच नाही. हवा जी आहे निघून गेली बॉलिवूड इंडस्ट्रीची. जो गोल्डन एरा होता, जितके पिक्चर प्रोडक्शन होत होते, आजकाल प्रोडक्शन खूप कमी झालंय. त्या काळामध्ये बघा, माझ्या हातामध्ये 100 पिक्चर्स आहेत. लक्ष्मीकांत प्यारेलालजींच्या हातात 100 पिक्चर्स होते. आणि जितके काही माझ्या मते आणखी सुद्धा कमीत कमी मोजून निवडून 300-400 सिनेमे एका वर्षात बनत होते. आजकाल सिनेमे खूपच कमी बनतात. जर एक गाणं हिट झालं, एक सिनेमा हिट झाला, तर एका वर्षासाठी तुमचं सगळं काही होऊन जातं. त्या काळामध्ये 12 सिनेमे सिल्वर जुबली माझे एका वर्षात. तर आजकाल तर कोणी विचार सुद्धा करू शकत नाही. एक सिनेमा हिट झाला, बास, त्यांचं नाव झालं फिल्मफेअरमध्ये, आणखी कुठल्याही अवॉर्ड फंक्शनमध्ये त्यांचंच नॉमिनेशन येतं. परंतु मी जेव्हा काम केलं, त्या साऱ्या सिनेमांमध्ये काम केलं, नॉट इन ओनली हिंदी, बंगाली, तेलुगू, तमिळ, कन्नड. परंतु आजकाल काय झालं, ते खूप सिलेक्टेड सिनेमे आणि मी जे काय आजकाल जे काम करतायत आणि जे मला मनापासून आवडतात. परंतु बघा, आजकाल 440 सिनेमांची गोष्ट, माझं आता तसं नाहीये. जे माझ्या ज्युनियरशी बरोबर जाऊन बसून काम करावं, जे मला रिस्पेक्ट देऊन काम करून घेतील, जे रिस्पेक्ट देऊन मला बोलवतात की बप्पीदा या, गाणं गा, गाणं तयार करा. तर मी विचार करतो, माझ्यासाठी रिस्पेक्ट जास्त इंडस्ट्रीमध्ये आहे. ज्यांना मी यंग डिरेक्टर बघितलं, आज ते नंबर 1 डिरेक्टर आहेत. सगळे सपोज राजकुमार संतोषीजी, डेव्हिड धवनजी, हे सगळे यंग सुपरस्टार डिरेक्टर आहेत. तर आता मी जो असा एक पिरियडमधून गेलो आहे, तर मला वाटतं त्यांना जर काही आवडलं, जर म्युझिकसाठी आणि माझ्याजवळ आले, तर मी काम करेन. मी कधी काम मागण्यासाठी फोन नाही करणार. जर आय वॉन्ट हा बॅनर, हे बघा, आज अनेक मोठे मोठे बॅनर सोडून तुम्ही विचारलं, मी बप्पी लहरी आज इतकी सगळी गाणी दिली हिट, बट यामुळे मी खूपच चूझी आहे. पण आज जेव्हा आम्ही रिमिक्स बघतो तेव्हा तुमचीच गाणी सगळीकडे दिसून येतात. याचा अर्थ असा आहे की तुमचं जे म्युझिक त्यावेळी होतं ते आज सुद्धा आजही रिलेव्हंट जिवंत आहे. हे माझं क्रेडिट आहे. क्रेडिट माझं नाही आहे, वरच्याचं आहे. जनतेचं प्रेम आहे. जी ते गाणी आज सुद्धा, जे 85 मध्ये गाणं होतं, ते सुद्धा आजचा 18 वर्षांचा मुलगा डिस्कोमध्ये नाचतो आहे. तर ही खूपच मोठी गोष्ट आहे. जे आम्ही लोकांनी, मी 25 वर्षांपूर्वी जे म्युझिक दिलं, आता सुद्धा ते चालतंय. खूपच चांगली गोष्ट जनतेला आहे. आजच्या त्या रिमिक्सेसची 1-2 उदाहरणं तुम्ही सांगू शकता का? गोरी हे कलाइया जशी गाणी. हो, हे गाणं जे आहे पहा, आज 1991 मध्ये हे गाणं सुपरहिट होतं, आज का अर्जुनमध्ये. तर हे गाणं बघा, जर गोरी है कलाइया, तुला दे मुझे हरी हरी चुनिया, अपना बना ले मुझे बालमा. हे गाणं जे आहे आता रिमिक्स झालं आणि रिमिक्स कोणी केलं? माझाच मुलगा बाप्पा लहरीने केलं. का? बाप्पा म्हणाला, डॅडी, जर तुमचं गाणं सगळेजण रिमिक्स करून वर्ल्ड वाईड हिट होत आहेत, मग मी का नाही रिमिक्स करायचं? मी म्हणालो, बघ, तू रिमिक्स कर, बट अंडर द गायडन्स ऑफ मी. गाण्याला बिघडवू नकोस.
तो चूड़िया हो चूड़िया गोरी है कलाइया मैं ला दूं तुझे खरी खरी चूड़िया. ऑल द डिस्कोटेकमध्ये गाणं वाजतंय. तरीही खूप आनंदाची ही गोष्ट आहे, जे 90sचं गाणं आता 2005 मध्ये प्रत्येक डिस्कोमध्ये चालू आहे. मी तुम्हाला ऐकवतो एक हिट गाणं या वर्षीचं. अरे लाख लाख रोज आके बस जाते गए इस शहर में दिल लगा के बस जाते गए. सोने की राहों पे सोने को जगह नहीं शोला है यहाँ है बिजुड़िया दिल की बजरिया. मोठ्याने बोला. शोला है दिल की बजरिया दिल की बजरिया. दिस इज माय सक्सेस. जे लहान लहान मुलं हे गाणं या वर्षात गात आहेत आणि या वर्षात अनेक गाणी येत आहेत. मी तेच मला हवं आहे, जे देवाचं, जे तुम्ही विचारलं की लॉकेटचीच जादू आहे. डेफिनेटली प्रत्येक धर्माची जादू आहे. त्यांचा आशीर्वाद आहे जो बप्पी लहरीला कायम सगळ्यांचं प्रेम मिळालंय, प्रेम मिळत राहील.